काय झालं मग? काऊन एवढं अर्जंट बोलावलं त्या मुली? शांताबाई, शांताराम भाऊ या ना, बसा ना. बसा पहिले, मग सांगतो. शांताबाई, तुला तर माहीतच आहे ना काय गोष्ट झाली तर. तुला तर मी सांगूनच दिली त्या दिवशी, नाही? त्याच गोष्टीसाठी होय बिचारी. आता म्हटलं त्या पोराचे मायबाप येत नाही म्हणते, काय करू मग आता, सांग बरं. माय, तू तर म्हणे त्या दिवशी येते म्हणून पाहुणे, मग आता कोण अचानक येत नाही म्हणतं? अवा, ही मैची पोटी मोठी चला शिंगी आहे, तुला काय सांगू आता. हो हो केलं हिनं मले, येते येते करून. हा, मोठी बैलावून पुसलवून राहिली आहे स्वतःच्या मायबापाले. सांग आता काय करावं? स्वतःच्या पोरीनं असं करावं काय बिचारे आमच्यासोबत? हिनं सांगितलं पहिले येते येते, मग त्या पोराला फोन लावला. हो, जसं समजलं ना तसं नाही आहे शांताबाई. लय श्रीमंत आहे तो पोरगा. हा, त्याची कोणी कुंडली काढली बिचारे आम्ही. हा, बामणाजवळ तर गेलोच गेलो, पण माहित आहे काय, बाकी मग असं इकडून तिकडून काढली कोणी खोज, तर लय श्रीमंत आहे पोरगा. पण त्याच्या मायबापाला कबूल आहे का ही पोरगी? हा हा, आपण कमजोर पडून राहिलो त्याच्यासाठी, तर तो हो म्हणते पोरगा, पण मायबाप नाही म्हणते. हो शांताबाई, नाही आता कसं करतो? आता तू सांग मले, असं झाल्यावर आता मायबापाने नाही म्हटलं तरी मग आता पोरगा मानते काय? पोरानं मानलं पाहिजे बिचारे. पोरगा काय म्हणते, हो म्हणते का नाही म्हणते? पोरगा तर हो भरला हो शांताबाई, पण बिचारे मायबाप नाही म्हणून राहिले तर नुसतं पोराच्या भरोशावर कशी पोरगी देऊ आपण? पोरगा कसा आहे? पोरगा पाहिला काय त्या? हा, त्याचा स्वभाव गिभाव तुला माहित आहे का? कष्टिक दिसते का असाच दिसते? गावात फिरण असा? पहिले पोरावर लक्ष दे. पोरगा जर साजरा असेल तर मग मायबापाची काय घेणं देणं? हा, तो स्वतः कमावून त्या पोरीला आनंदात ठेवू शकते. इस्टेटले मार गोळी. बरोबर आहे. मी असंच म्हटलं इले, इस्टेटले साठतं काय म्हटलं. हा, पोरगा साजरा पाहिजे. मला तर साजरा वाटला वहिनी तो पोरगा. आणि तुम्ही सांगा आता, साजरा वाटो का खराब वाटो, पण आपल्या पोरीनं असं काळा बाजार केल्यावर त्याला नाही म्हणू शकतो काय आपण? आता जसा असेल तसा करून तर द्या लागेल ना. आता तुम्ही तर म्हणाल कोणाला देऊन दे पोरगी, देऊ काय का भिकाऱ्याच्या गळ्यात बांधून मग पोरीला? पोरीनं ठेवली काय जराशी का देतो त्याला साजऱ्याच्या घरी? हा, साजऱ्याच्या घरी दिली असती, पण पोरीनंच नाक नाही ठेवलं तर मग आता आता भिकारी येऊ का कोणी येऊ, कोणाच्या गळ्यात बांधाच लागेल तुला. अहो शांताबाई, असे बोलते बिचारे, असे बोलते कधी तर माझ्या जीव इकडे दगदग करते. काय करू आता? नाही म्हटलं शांताबाई राहील कशी, तर मला जरा आधार होईल म्हटलं. गंगाबाई, आता एक बोलू काय मी? हा शांताराम भाऊ, बोला ना, बोला बोला. नाही, काही नाही बोलले पाहिजे गळे. हे तर काही बोलायची सवय आहे, तोंडावर पटकन बोलून देते. आनंद नाही तर आपदितच भांडण्याची पै मायावर. गंगाबाई, मी काय म्हणतो, आता माझी गोष्ट ऐका तुम्ही. तुम्हाला पटन तर हो म्हणजा, नाही तर नाही म्हणजा. काही जबरदस्ती आहे नाही. पण मला एवढं पटते बा. तुम्ही कोणी पहिले पोराची हे काढा, पोरग काय करते तर. हा, आणि पोरग जर सासरं असन तर माहित आहे काय, मंदिरात जा आणि हार टाकून द्या. बाकीच्या फसकटात काही पडू नका. बस, साक्षगण नाही आणि फायनल नाही, डायरेक्ट लगन. हार टाका, लगन करा आणि जा म्हणा आपल्या घरी. माहीतच पडते, नेट पडला का आपोआप तो पोचते बायको तू. मला वाटलंच तरी असं काहीतरी बोलून का गंगाला राग येऊन जाईल. गंगा, आता हे बोलले बाई, मनावर नको घेजो. माझ्या शांताबाई, मनावर घ्यासारखीच गोष्ट आहे गंगाराम भाऊची. खरंच बोलले ते, काही मजाक नाही केली ना, काही नाही. खरंच असंच करतो मी. पाहतो जराशी विचारपूस करून. आणि कायले विचारपूस करत बसतो? पोट्टीने नुकसान केलं कोणी? नाहीतरी नुकसान केलं, नाहीतरी नुकसान केलं. आता तिच्या पायावर तिनं कुऱ्हाड मारून घेतली कोणी, तर तिचाच पाय कापू द्या ना. आता त्यासच देतो ना मी तिचं लग्न करून त्याच्यासोबत. ते नाचूनच राहिले त्याच्यासोबत लग्न करायला. बस चल म्हणून, बस तुम्ही दोघं आम्ही दोघं, आणि बस एक ब्राह्मण, झाले 5 जण. आणि देव तिथं मंदिरातला देव, झालं. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं करून टाकू तिचं लग्न. जाय तिकडे, जसं होईल तसं होईल त्याच्या नशिबानं. नाही बिन आनंद होय का दुःख होय, याच्या भरात ते मलाच गंगाराम भाऊ म्हणून राहिली. नवऱ्याला गंगाराम भाऊ म्हणते काय काय मग? झालं काय मग? मी पटलं काय? हा, पटलं तुला ना? ठीक आहे, मग तसं करू. काही करतो माझ्या घरचं साक्षगंध होऊ दे बाई. मी कोणी तारीख लांबवली, माझ्या युवायला फोन केला ना, पण जवायला माहित नाही. सांगतो तुला गंगा, जवळ आता येईन कोणी तर म्हणून अशी कशी म्हणून बाबा तुम्ही तारीख लांबवली म्हणून, असं होईन त्याच्या मनाले. तर आता हाय म्हटलं बाबा काही अडचण आमची. ते नाही विचारलं माझ्या पैशा पाण्याची अडचण आहे काय म्हणे. म्हटलं नाही नाही, पैशा गिशाची नाही आहे म्हटलं. अशी राहते म्हटलं जरा अशी छोटी मोठी अडचण, म्हणून 2-4 दिवस इकडे तिकडे करू म्हटलं, असं म्हटलं बाबा त्याइले. काय म्हणे हो ते वय, मग कर म्हणे काय का लवकरच करा म्हणे. हिटलर आहे का ते वय का साजरे आहे? माय वय तर मोठे कॉमेडी आहे बाट बापा, मोठे कॉमेडी आहे. तुला काय सांगू आता, एवढी कॉमेडी करते हा का काही विचारू नको. कॉमेडी म्हणते त्याले, कॉमेडीवाली. हा, कॉमेडी करते बाई, मोठा साजरा कॉमेडी करते माई वय. आणि ही नाही तशीच आहे, मजाकीच आहे माई इन बी. काही नाही होत म्हणे इन बाई म्हणे, ठीक आहे म्हणे, चालते म्हणे, काही फरक नाही पडत म्हणे. पण पोरं पोरी तर गेले म्हणे आज म्हणे कपडे लत्ते घ्यायसाठी म्हणे. मी म्हटलं हो, आता ते गेले म्हटलं, ते घेतेच म्हटलं कपडे, आणि आपण करू म्हटलं बाकीची तयारी. म्हटलं लय राहते हो गंगा, थोडंसं राहते काय माझ्या विचारानं तर असं होऊन राहिलं का. जाऊ दे पोट्टीचं आता मी असंच करून टाकतो साक्षगंध, नाही काय घरातल्या घरात.
माझ्या घरातच करून घेतो. जाय तिकडे हॉल न मॉल घ्या आणि हे करा. तिच्या तिथं 5-10 जण बोलावून घेतो आणि बस तिथंच करून घेतो तिचं साक्षगण वाक्षगण. मग नाही तर काय व शांताबाई, काय आपल्याच्या पोट्टेनं आपलं काय नाक ठेवलं काय? त्याची एवढी हाशी खुशीनं नाचू नाचू कुदू कुदू त्याचं करून द्यावं आपण. जा म्हणा तिकडे करा तुमच्या मनानं. तू तरी एवढं करून राहिली. आता नाही केलं असतं ना, पण माईची पोट्टी ऐकते काय? माई पोट्टी भल्ली गरीब दिशे पण भल्ली बदमाश निघाली. आता काय करू, माहीच पोरगी बाई, मला बोलता येत नाही जास्त. जाऊ दे हो गंगा, होते लेकराकडून चूक. मोठी माणसं थोडी चूक करते काही, लेकराकडून होतच असते. आजकाल तर मोठे मोठे माणसं बिघडून राहिले बिचारे. काय तर पोरी बारीले म्हणत बसतं. जाऊ दे, झाली गेली पार पडली. आता हाशी खुशीनं करून दे तिचं. ते तिच्या घरी सुखी आणि तुम्ही तुमच्या घरी सुखी. चल मी जातो आता, माईचे हिन कनी कपडे लत्ते घेऊन येतील. तर अजून मला नाही घरी नाही, कुठे गेली होईल. हो शांताबाई, तू आली ना, माझ्या मनातून एवढं निघून गेला आता, तर तुला काय सांगू आता. सकाळपासून मॅच झाल्यासारखीच करून राहिली वहिनी. ते जेव्हापासून पोट्टीचं माहीत झालं, जेवली नाही का, खावली नाही का, काही नाही. नाही गंगा, तिच्यासाठी काय तू काय दान पाणी सोडतं काय बघ? हा, मस्त जेवत जाय, टाईट जेवत जाईन, चांगली राहत जाय, तब्येत चांगली राहिली पाहिजे. हो शांताबाई, जातो जेवतो आता. चाल मग येतो मी. हो ये. झालं निघालं आता वजन मनावरचं तू. हो आता वाटून तर राहिलं बाबा हलकं. आता बाकीचं काय सांगावं अजून समोर. अजून तर गावात गोष्टी माहीत व्हायच्याच आहे. माहीत झाल्या म्हणजे काय माहित अजून काय होते ना काय नाही. काहीच नाही होत. तू जेवढं टेन्शन घेशील कनी तेवढं तुले दडपण वाटण मनावर स्वतःच्या. म्हणून तर म्हणत असतो तुला, गंगा कोणाला अशी बोलत नको जाऊ. आज आपली पाठ आपल्याला दिसत नाही गंगा. तुला सांगतो, आपल्या पाठीमागं काय घडून राहिलं काहीच माहित नाही. आपण फक्त लोकांचं पाहतो, लोकांच्या पाठीवर काय आहे, पण आपल्या पाठीवर कोणता डाग आहे, धब्बा आहे, फोड झाला, फुरकुंडी झाली, काहीच दिसत नाही आपल्याला. एक लक्षात ठेव. म्हणून म्हणतो मी तुले का कधी कोणाला बोलू नये. आपण बोलतो ना तेच आपल्याला वापस भेटते. अरे आपण जरी न्याय नाही करू, आपण वरचेवाला बसला आहे ना, तो बरोबर न्याय करते. त्याच्यावर सोडून द्यायला लागते, चांगलं वाईट सगळं सोडून द्यायला लागते त्याच्यावर. हो बरोबर आहे हो तुमचं. हे पा शांताबाई कोणाला काही बोलत नाही, कधी हसून देते, कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहते. तर तिच्या पोरीचं असं काही झालं नाही. जरी मनानं केलं तिनं, पण माया पोरीसारखं नाही केलं तिनं. त्याच्यातूनही सावरून गेली शांताबाई. पण कोणा तिला काही म्हटलंही नाही गावात. चांगल्यानं म्हणून राहिले, माय शांताबाई चांगलं केलं, माय शांताबाई चांगलं केलं. आणि मला तर सगळे थूच करण, गंगा अशी आहे, गंगा अशी आहे, असं करण मला. बरोबर आहे ना, तू ज्याला त्याला उबसतोस ना, उपजा कायला लागते. बिबा कसा उबसते तशी उपजूनच पडतं ना. ज्याच्या नाही त्याच्याशी भांडणच करतो. जरा असं काही बोललो कोणी का वचकनच करतो त्याला. म्हणते तिथं नाही बसू, ये खाली, ये इकडे खाली, इथं सोप्यावर बस. असं वर नाही बसू. माकड आहे का तू, माकड? असं नाही म्हणत असते बेटा, माकड नाही तू, माकड. मुलगा आहे ना, मुलगा. ये ये खाली, ये खाली. पडून जाशील तिथून, लागून जाईन बरं. लागल मग आजी येईल. आजी काय म्हणून, बंटीला लागलं. मग बंटी पडला म्हणून, बंटीला लागलं म्हणून. ये खाली, ये. नाही उडी नाही मारू, पडून जाशील बरं. पडून ना तर तोंड फुटून जाईल, लागून जाईल तोंडाला चांगलं. अमय काही आले रे तुम्ही, बातच आले. जराशी बाहेर गेले मी तर येऊ नाही गेले तुम्ही तर घरी नाही. झालं पुरं खरेदी? आई आता असं चालू आलो, पाणी गिनी पेलून बसलो. तू कुठे गेली होती? बाबा आलीच वाटतं वावरातून. नाही रे, मी आली, बाबा आले. मी डब्बा घेऊन गेली होती आणि मग येऊन गेली, बाबा आले घरी. मग अमय ह्या वाटतं कायले चालणार बंटी? खाली उतर बा, खाली ये खाली ये, पडते तिथून. नाही बाबा, माकड नाही. माकड करशील, उडी मारून पडून जाशील खाली, बुतकून पडून जाशील लागन, मग लढशील. माकड रडत नाही, तू लढायला लागशील बरं. अरे पाय रे गोपाल रे, पडन रे पोट्ट येऊन रे खाली, पण मन फुटून जाईन बाबा. आणा नजून वक्तावर आपण. बंटी तू म्हटलं ना पडशील म्हणून. चल इकडे माझ्या जवळ ये. त्याला सांगूनच आहे ना, पडशील रे. ऐकून नाही राहिला ना काही नाही. चल उठ आता, होऊ बा लवकर. उठ बंटी, उठ. ये आजीच्या काडीवर ये रडू नाही. एवढं सर लेकरू सांभाळणं होत नाही रे तुमच्या कोण. आम्ही कसे सांभाळले असं एवढाले लेकरं. एवढंसं लहानसं छटाकभर लेकरू आहे ते, त्याला वरत चढू देऊन राहिले. कुठं गेली ते माधुरी? आणि तू इथं बसलाच आहे ना, जरासही लक्ष नाही देणं होऊन राहिलं काय त्याच्यावर. पडन पोरग का लागन, बरं झालं मी आली. नाही तर मग पडलं असतं, बरं वाईट झालं असतं. तर उठून नाही राहिला अजून जागेवरून. बरंच पाय पाहिजे तू. आई त्याला कधीचा म्हणून राहिलो मी, तिथं चढू नको रे. मी माकड होय म्हणते, माकड. त्याला म्हणतो अरे खाली उतर रे बाबू रे, खाली उतर रे. उतरायला खाली नाही तो. समजत नाही का त्याला पडून तर लागून म्हणून. गोपाल, त्याला समजलं असतं तर तू लेकरू म्हणवला गेला असता काय? मोठ्या माणसाला तर समजत नाही, राजा मोठे मोठे कान करते, तर त्याला माणूस म्हणता येत नाही. काय म्हणाव त्याला? आणि लहान लेकराची गोष्ट करून राहिला, त्याला माहिती आहे का इथून पडलावं लागतेच म्हणून. काय झालं आई? काऊन लढून राहिला हे एवढं जोरानं? सारेचे सारे घरातच आहे ना तुम्ही? सारे घरात असून तुम्ही काय करून राहिले? घरात बसून दोघीच्या दोघी नंदा भावजया गोष्टीच नाही सरत काय तुम्हाला? ते सामान आणलं का त्याच्यातच आहे नुसतं.
कपडे पाहिण्यात शिंदेचा बाजार सारा, लेकरावर लक्ष नाही जरासही. तर लेकरू पडून राहिलं असं का लागून त्याला लढण ते काहीच नाही. अशा आहे तुम्ही आजकालचे मायबाप, लेकराची अजिबात चिंता नाही आहे तुम्हाला. आई तो इथंच तर बसला होता आता यायच्या जवळ, खेळून राहिला होता. त्यानं आताच काय होतं खाल्लं, त्याच्या बाबानं आणलं तर अन बस बसला होता इथं. काय माधुरी बसला होता म्हणतं, याच्यावर चालून राहिला होता तो सोप्यावर वरत. हा मी माकड करून राहिला होता. आणि मी आली तसाच तो धावला आणि मारली उडी खाली. किती जोराची लागलं बाई त्याले, पडला ना तो. वर झालं डोकसं बोक्साने फुटलं बाय एवढूसा लेकराचं. हा माझ्या आता जीवात जीवच नाही राहिला असता. बट्टी तिथं कायले चढला होता बाबू तू? हा लागते ना तिथं पडलं म्हणजे, तुला समजत नाही काय? हो समजदारीच्या गोष्टी सांग, त्याला समजते त्याला सगळं. हा असं सांगून राहिली त्याले, उगा होई नाही म्हणत त्याला ते उगो राय म्हणा बाबू. नाही तिथं कायले चढला लागते तिथून पडलं तर. अरे वा तुमची समजवती आजकालच्या लेकराची. चाल ना म्हणते आपण तिकडे जाऊ. हा हे बेकार आहे हे सगळे. हट चल आपण जाऊ तिकडे, आजी नाते दोघं जण मस्त आपण खाऊ तिकडे. चल चल आजी, चल आजी, लागलं ये ना आईजवळ ये ना. कुठं लागलं? आजी आजी बाबा मारते. बाबा मारते त्याला. आतापर्यंत नाही मारलं त्याला बाबानं, आता मारून राहिले त्याला बाबा. बापा तू काय म्हणतो? ते लेकरू पडल्यावर त्याला कल्ला कोणाला जोरानं भीन नाही लेकरू. चल रे तिकडे, चल तिकडे जाऊ आपण. लय जोरानं पडला काय हो बंटी? काय लागलं का त्याला? कुठं आईच्या समोर करून राहिला तो, जास्त येऊन राहिला आईच्या समोर. इथून इथं पडला फक्त ह्या याच्यावर. लागलंय नाही त्याला तेवढं, पण नाही होती ना आईनं मोठ्यानं कल्ला केला ना. लेकरू कसं आहे, कमी करायचं आहे तर अजून जास्त करते. हा अशानं काय आहे, लेकरू कमजोर होते. त्याला फालतू काय म्हणते तर जास्त दिलं म्हणजे जरासं कडक आहे बनवून द्यायला लागते लेकराले. आई त्याला एवढा लाडवते का काही समजत नाही. तिच्या जीवाच्या अंदर आहे जसा काही तो. दादा तसंच असते, दुधापेक्षा दुधाची साय लय गोड असते म्हटलं. हा याचा अर्थ तुला समजलाच असन. आपण लहान होतो आपल्याला बद कांडे म्हटलं आई. जरा असं पडलो ना तर कुठं जर पडलो खेळता खेळता तर तिकून घरी आणे आणि अजून मारे म्हटलं. आपल्याला लाड नाही करे. आता पाहिलं त्या पोराले जरा असं पडला का नाही पडला इथून आपले तर टोंगाई फुटून जाय दादा. किती लागे आपल्याला रक्त निघे म्हटलं. तरी आमची आई वहिनी अशी कांडे म्हटलं चांगली अजून म्हणजे आम्ही लढोच नाही. मग बाहेरून पडलो ना सांगोही नाही आईले अन माहित आहे लढोही नाही. चुपचाप राव म्हटलं आम्हाला लागलं तरी. काहून काय आम्हाला अजून मारे चांगली. आणि आता पा चुपचाप नाताले उचललंय बापा, दादालेच बोलून राहिली आपल्याला बोलून राहिली चालली गेली घेऊन. आहे का नाही मग दुधापेक्षा दुधाची साय गोड. हो ना नाही बिनवाजबच झाले. आपल्याला आले फक्त आले काही एवढं विचारलं तिनं आणि झालं ना, लागून गेली ना त्याच्या मागं. पोट्ट्या नाही दिलं काम लावून तिच्या मागं. जरासं काय म्हणजे आता तिले कपडे लगते दाखवत होते कसे आणले काय आणले तिच्या जवळसाठी. तर नाही तर म्हणून काय आणलं काय नाही मला काय माहित म्हणून. नाही हा दादा दाखवा लागल ना. सध्या तर तिच्या बंधात जाता येत नाही दोघं आजी नातेच्या. आपल्याला एकटा हाकलून देईन ते, नाही तर कल्ला करून अजून बोलून म्हटलं. मास्तर जवळ येऊन नाही राहिला ननद बाई तो पाय ना. आता बाई जवळ गेला याले खाली नाहीये. आता जाऊ नका वहिनी तुम्ही. हो आई जवळ आता आईचं काम असते माहिती तुम्हाला मोठं बेकार आहे. ते कपडे दिले काय म्हणते सोबत देऊन द्यायला पाहिजे होते ना. दादा देत होती ते काय म्हणे घेऊन जाय म्हणे कपडे सोबत म्हणे तूच. मग येईन म्हणे मी तर मग नेईन म्हणे असे म्हणे. आता तोच धंदा करा काय म्हणा. तिचे कपडे तिथं तिचे कपडे इथं नाचवण काय म्हणा. त्याच्यापेक्षा तुमचे तुम्ही ना आमचे आम्ही आणतो. अन तू काय म्हणते शिवा सवाल टाकता काय तर टाकून दे ना. तारीख तर वाढली म्हणते आई म्हणते. पण दादा समजलं नाही तारीख कोण वाढवली तर. माहित पडन कोण वाढली काय करायला लागते. वाढू दे ना तेवढे 2-4 दिवस जास्त भेटून जाते तुले. टाकून दे शिवा सवाले तरी तुम्हाला ना टाइम नाही आहे म्हणे. आता टाइमच टाइम झाला. शिवाले टाकून दे 2 दिवसात दे म्हणा तिला ब्लाऊज शिवून. माधुरीची टाकून दे. नाही माधुरी हो मी टाकून देतो ना. माईवाले ब्लाऊज मी टाकून देतो. कारण आता शिवाले टाका तर लागणच. कारण हाय तर नाही आता आपल्या जवळ घालायला. कसे घालाव बाबा कोणते कायच्यावर. गोपाल तारीख लांबवली जरा आता साक्षीबंधाची. जवळच्या वडिलाला फोन केला होता मी. आई लांबवली हे तर गोष्ट चांगलीच झाली. पण मला हे नाही समजलं का लांबवली कोण बा म्हणून. काही अडचण तर नव्हती आपली. असते ना आता काही अडचणी. आता काही सांगण्यासारखे नसते तर काय आता विचारतो. विचारू नको जाऊ दे. मी काय म्हणतो गंगाच्या पोरीचं लग्न आहे आता. काय आई काय बोलता तुम्ही? अहो हो काय 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 करता. हो खरंच आहे गंगाच्या पोरीचं लग्न आहे. हार टाकून मंदिरात. आई पण अचानक तिनं तर त्या दिवशी आली तर मला काही सांगितलंही नाही. आजच झालं ते. गेली होती मी तिच्या घरी लढून पडून राहिली होती. कंका आली होती सकाळी. हा तुम्हाला तर माहित आहे आली होती तर नाही. तेव्हा मग तिनं सांगितलं मला. तर तिच्या घरी गेली होती मी दुपारी त्या बाबाला घेऊन. बाबाला लवकर यायला लावलं होतं वावरातून. मग आम्ही दोघं जण गेलो तिथं. तर तिनं सांगितलं आता असं बाई त्याची काही अडचण. मग ते म्हणे कसं करू काय करू. मग त्या बाबाला सांगितलं मग आता एवढीच अडचण आहे म्हणे तर करून टाका म्हणे लग्न. हार टाकून म्हणे द्या म्हणे पाठवून पोरगी पोराच्या घरी. तुमची अडचण खतम ना त्याची अडचण खतम म्हणे. तर मानली ते गंगा. मानली तर मग आता करून टाकू म्हणे. तर आता ना म्हटलं बाई माझी साक्षगंध उद्या म्हटलं पहिले. तर गोपाल मी काय म्हणतो आपण असं आता घरच्या घरीच करून टाकू ना साक्षगंध. काय येतं आई हे पाय हॉल तर बुक झाला आहे. साधं कर काही कर पण निदान हॉल तरी करायला लागणार आपल्याला. बाकी काही आपलं म्हणणं नाही आहे. हा काही ऍडव्हान्स दिला काय त्याला. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही आहे. करून टाकू मग हॉलमध्ये.
तर मग आता पाय आजची 11 तारीख आली नाही, 15 तारखेला करून टाकू मग आता नाही. 15 तारीखही चांगली आहे, दिवसही शुभ आहे नाही. सांगितलं तर होतच आपल्याला तसं भावनानं. करू शकता म्हणे तुम्ही 20 तारखेपर्यंत काहीपर्यंत नाही, मग करून टाकू म्हटलं आपण. ठीक आहे, मग झाली मग आपली तयारी आता 15 तारीख. तसं मी इवायला सांगून दिली. आई मानले काय मग ते? मानले व एका शब्दातच मानले. समजदार लोक आहेत तसे त्या घरचे. बातच मानले, इवही मानले, नाही मानले. जाऊ द्या म्हणे, जे झालं ते चांगल्यासाठीच होते म्हणे. पोरगी येईन ना त्याची, पोरीला यायला जरासा टाइम लागते म्हणे, तर आम्हाला थोडासा वेळ भेटून जाते म्हणे, असे म्हणे मग ते. मग नाही तर काय, तर त्याच्या घरची पोरगी नाही राहीन कार्यक्रमात तर बरं वाटेल काय? आई माझ्या वेळेस अडचण आहे का व अशी? त्या पुट्टीचं आताच यायला पाहिजे होतं का रश्मीचा? हा, तिला पहिले नाही करता आलं का? एक तर पहिले करते नाही तर मग करते आता. जाऊ दे ना बाई, ज्याचं ज्या वेळेस होते त्यावेळेस होते. आपल्याला काय करायला लागते? वर्षवाला त्याच्या घडून आणलं का नाही, ते कुठं टळत नसते. ते जन्म असो, मृत्यू असो, लग्न असो, काही असो, तो बरोबर बनवते. त्या नाताला सोडून कशी आली बाबा तू आता? माझ्या नातू झोपला आता. तो झोपला म्हणून तर आलीच मी इकडे. हा, त्याला बिलकुल दाटत नको जाऊ तू गोपाल, मी तुला सांगून देतो आता. माझ्या समोर तर बिलकुलच नाही. बरं, याच्यानंतर कर्ज नको आता, तुला सांगून देतो मी. नाही करत आई, नाही करत. चला बा मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत नाही. आता गंगाच्या पोरीच्या आहे ना, लांबला आपलं साक्षीकर. 15 तारीख झाली आता फिक्स, आता नाही टळत आपली तारीख. भेटू मग आपण आता उद्या, उद्याच्या व्हिडिओ. उद्या काय नवीन घेऊन येऊ तर तुम्ही पहा आता नवीन व्हिडिओ. चला मग भेटू आपण आता उद्या. तोपर्यंत शांताबाईला रजा द्या आणि आपल्या चॅनलला पाहायला विसरू नका, पाहत जा. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करत जा, नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर. सपोर्ट करत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि ठीक आहे मग भेटू आपण आता उद्या.